संपूर्ण देशात आज दिवाळीचा आनंदोत्सव साजरा केला जातोय। दिवाळीचं आज पहिलं अभ्यंगस्नान आहे। मात्र कोकणातल्या शेतकऱ्याची दिवाळी ही शेतावरतीच पाहायला मिळते आहे। या ठिकाणी पाऊस जो लांबलेला आहे त्यामुळे शेतकऱ्याची दिवाळी ही शेतावरतीच या ठिकाणी पाहायला मिळते आहे। कोकणातल्या बहुतांश शेतामध्ये सध्या हीच परिस्थिती पाहायला मिळते आहे। आज जरी दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे अभ्यंगस्नान असलं तरी पण सकाळपासून या ठिकाणी जे कापलेलं भात आहे त्याची सध्या शेतामध्ये जोडणी सुरू आहे। जवळपास कोकणातल्या 70% शेतकरी जो आहे तो आज अभ्यंगस्नानाच्या पहिल्या दिवशी या ठिकाणी शेतामध्ये पाहायला मिळतो आहे। काबाड कष्ट करताना या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। जे भाताचे मोत्याचे दाणे आहेत जे पिकलेले आहेत ते आता घरी नेण्याची लगबग या ठिकाणी कोकणातल्या शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळते आहे। आणि सगळ्याच ठिकाणी सध्या भात जोडणीची कामं या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते। आणि त्याच अनुषंगाने सध्या शेतकरी जो आहे तो या शेतामध्ये याच काबाड कष्ट करताना पाहायला मिळतोय। एकीकडे दिवाळी उत्सवाचा आनंद आहे, मात्र कोकणातला शेतकरी हा सध्या शेतात या ठिकाणी राबताना पाहायला मिळतोय। आपल्यासोबत असेच काही शेतकरी आहेत, आपण त्यांना विचारून घेऊया। ताई, अभ्यंगस्नानाचा पहिला दिवस, दिवाळीचा पहिला दिवस, तुम्ही शेतामध्ये आहात काय? आज पूर्ण दिवसभर इथेच काय? हो, आज दिवाळीची आंघोळ करून आम्ही शेतामध्ये भात जोडण्यासाठी आलेलो आहोत। सकाळीच आलो आम्ही, कारण आम्हाला हे शेती म्हणजे आमचं महत्त्वाचं आहे। बरोबर आहे। पाऊस लांबल्यामुळे तुमचं कामं म्हणजे कामं दिवाळीमध्ये कामही वाढलेली आहेत? हो। काय झालं नेमकं? कारण पाऊस आल्यामुळे कसं काम आमची वाढतात, शेतीची कामं थांबली होती मधीच आणि भिजलं होतं भात वगैरे सगळं। ते परत आम्हाला डबल काम करावं लागतं, त्याच्यासाठी आम्हाला परत उलटसुलट करून ते बांधावं लागतं, नंतर झोडणी काढावी लागते। त्याच्यासाठी दिवाळी म्हणजे आमचं हे शेतामध्येच असते आम्ही। बरोबर आहे। दिवाळीचा सण असू दे किंवा दिवाळीचा आनंद, जे शेतामध्ये पिकलेलं आहे ते घरी नेण्याची सध्या जिद्द या शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळते। आणि त्याचमुळं दिवाळी एवढा मोठा सण असून देखील सध्या कोकणातला शेतकरी जो आहे तो या ठिकाणी शेतात भात जोडणीच्या कामामध्ये व्यस्त असलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, सोमेश्वर, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।